काय दिलं एक्झाम्पल मध्ये अगोदर आपण ते लिहूया. पहा, एक वस्तू 4415 रुपयांस विकल्याने म्हणजे 4415 रुपयांस विकल्याने शेकडा 25 नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आधी आपण दिलेल्या बाबी लिहूया. काय दिले आपल्याला, विक्री किंमत दिली. विक्री किंमत 4415. त्यानंतर दिलाय शेकडा नफा. शेकडा नफा आहे 25%. पुढे वस्तूची खरेदी किंमत किती, तर आपल्याला विचारली वस्तूची खरेदी किंमत. अत्यंत सोपं एक्झाम्पल आहे. अशी एक्झाम्पल सोडवायची कशी, पहा, विक्री किंमत दिलेली आहे, शेकडा नफा दिलाय, त्यावरून खरेदी किंमत काढायची. एक एक टाईप आपण बघणार आहोत. पहा, दोन प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवता येईल. आधी एक साधी मांडणी सांगतो तुम्हाला, नंतर तुम्हाला सूत्राच्या साहाय्याने, ट्रिकच्या साहाय्याने आपल्याला कसं सोडवता येईल आपण त्याचा विचार करूया. पहा, दोन भाग करायचे आपल्याला. एक करायचा खरेदी किमतीचा आणि दुसरा करायचा विक्री किमतीचा. पहा, खरेदी किंमत, आता शेकडा नफा दिलाय आपल्याला 25%. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर 100 रुपयाची खरेदी असेल, समजा एखादी वस्तू 100 रुपयाला असेल, शेकडा नफा 25% म्हणजे 100 रुपयावर 25 रुपये नफा झालाय. 100 रुपये खरेदी किंमत असेल तर नफा 25 रुपये, आणि म्हणजेच याचा अर्थ असा होतो की विक्री किंमत होईल 125 रुपये. 100 अधिक 25. मग आता इकडे या, जर विक्री किंमत 125 असेल तेव्हा खरेदी किंमत जर 100 असेल तर विक्री किंमत जेव्हा 4415 असेल तेव्हा खरेदी किंमत किती, एक्स मानूया. आता हे एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर पहा कसं गुणोत्तर होते, 100/x लिहूया. 100/x बरोबर 125/4415. आता तिरकस गुणाकार करूया. एक्स बरोबर एक्सच्या अपोजिटला काय आहे, 125. 125 ल्या छेदामध्ये, आता अंशामध्ये पहा 4415 गुणिले 100 येईल. 4415 गुणिले 100. आता भाग द्या, खरेदी किंमत मिळून जाईल आपल्याला. तर चला आपण या ठिकाणी भाग देऊया. 25 5 125 आणि 25 चौक 100. आता 5 ने मात्र इथं नक्की भाग जाईल. 5 1 5, 5 8 40, 4 उरले, 5 8 40, 1 उरला, 5 त्रिक 15. 883 गुणिले 4. सो 883 गुणिले 4, तर आपलं उत्तर येईल 4 त्रिक 12, हातचा आला 4 8 32 आणि 1 33, हातचे आले 3, 4 8 32 आणि 3 35. आपलं उत्तर आले 3532. आता हे कन्सेप्ट बेसवर मी तुम्हाला समजून सांगितलं. आता आपण सूत्राच्या आधारे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ट्रिक एकदम सोपी आहे. आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमतीला आपण सीपी म्हणूया. सीपी इज इक्वल टू, नफ्याचं उदाहरण आहे, शेकडा नफा आपल्याला दिलेला आहे, तर SP इंटू 100 अपॉन, आता जेव्हा नफा होतो तेव्हा 100 प्लस P करा, म्हणजे नफा 100 मध्ये मिळवायचा, आणि जेव्हा तोटा होईल तेव्हा 100 मायनस L म्हणजे 100 मधून आपल्याला तोटा वजा करायचा. जेव्हा नफा होतो तेव्हा 100 मध्ये नफा मिळवायचा. चला आता सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत किती आहे आपल्याला दिलेली, 4415. 4415 गुणिले 100 छेद 100 अधिक P म्हणजे नफा, प्रॉफिट. 100 अधिक हा शेकडा नफ्याचा प्रॉफिट 25 आहे, म्हणजे 100 अधिक 25 125. पहा, तुम्हाला ही मागचीच मांडणी या ठिकाणी तयार झालेली दिसेल. त्यामुळे ही ट्रिक म्हणा किंवा फॉर्म्युला म्हणा अत्यंत महत्वाचा आहे. हे लक्षात घ्या, शॉर्टकट पद्धतीने सोडवता येईल. एक्झामला सुद्धा फॉर्म्युला हा जर पाठ असेल, ट्रिक पाठ असेल, तर तुम्हाला फक्त किमती भरायच्यात, लिहिण्याची काही आवश्यकता नाही. पुन्हा हाच भाग जाईल. पहा, 25 5 125, इथे 4 येतील, इथे पुन्हा 5 ने इथे भाग दिल्यानंतर हेच 883 येतील. या दोघांचा गुणाकार करा, उत्तर येऊन जाईल 3532. आता पर्याय नेमका कोणता तो पाहूया आपण. पहा, या एक्झाम्पल मध्ये शेकडा नफा दिलेला आहे, हे तुम्ही सोडू शकता. आपण तोट्याचं एक्झाम्पल पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर, 1 कमेंट शुअर. थँक्यू. आता आपण पाहूया तोट्याचं एक्झाम्पल. पहा, या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलंय,
एक वस्तू 560 रुपयांस विकल्याने 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सेम आता आपण याप्रमाणे जाणार आहोत. पण आधी दिलेल्या बाबी लिहूया आपण. या ठिकाणी एक वस्तू 560 रुपयांस विकल्याने काय दिलंय आपल्याला? विक्री किंमत दिली किती येते? 560 रुपये. त्याच्यानंतर पुढे 20% तोटा झालाय, शेकडा तोटा दिलाय आपल्याला, शेकडा तोटा बरोबर 20%. आणि पुढे विचारले वस्तूची खरेदीची किंमत किती? खरेदी किंमत काढायची आपल्याला. खरेदी किंमत बरोबर किती? आता फॉर्म्युल्याच्या आधारे आपण जाऊया. जेवढं आपल्याला फास्ट मार्ग असेल आपल्याकडे तेवढा कधी चांगला. CP इज इक्वल टू, मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये फॉर्म्युला दिलाय, SP इंटू 100 अपॉन, आता इथे लॉस झालेला आहे, तोटा. मागच्या वेळेला 100 प्लस P केलं होतं आपण, 100 अधिक P. आता करायचंय आपल्याला 100 वजा L. सो दॅट्स इक्वल टू L म्हणजे लॉस, तोटा. आता SP विक्री किंमत दिलेली आपल्याला 560 रुपये गुणिले 100. आता छेदामध्ये 100 वजा 20 येईल. सो दॅट्स इक्वल टू 560 गुणिले 100 छेद येतील 80. 100 मधून 20 गेले 80 येतील. 560 इंटू 100 म्हणजे 560 गुणिले 100 छेद 80. हा 0 कट झाला, 8 7 जा म्हणजे 8 7 56. 100 गुणिले 7 बरोबर 700 रुपये. म्हणजे या ठिकाणी खरेदी असणार आहे 700 रुपये. आता आपण ऑप्शन नंबर पाहूया.